बनवायला 2 तास लागतात आणि आमच्या पुढे आता खरं सांगू आव्हान हे हे रील स्टार जे तुम्ही सगळी मंडळी जे 30 सेकंदात 40 सेकंदात जे करतायत ना तो 40 सेकंद म्हणजे अख्खा एक सिनेमा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीसाठी. कारण एवढा कंटेंट आणि इतका दर्जेदार कंटेंट त्याच्यात असतो ना की मला सिरियसली प्रश्न पडतो की यापेक्षा वेगळं मला काहीतरी द्यावे लागणार आहे तर ऑडियन्स टिकणार आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी सगळ्यांचाच फॅन आहे. मी सगळ्यांना बघत असतो तुम्ही काय काय नवीन करताय ते सगळं सतत चाळत असतो आणि मग तुमच्यापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तर ते सिनेमा टिकणार आहे. तर जोरदार टाळ्या ह्या सगळ्यांसाठी व्हायला पाहिजे. कारण एवढी आनंदाची मोठी गोष्ट ही आहे तुम्हाला सांगतो फॅक्ट सांगतो आम्हाला प्रमोशनसाठी सगळ्या या मंडळींचा आधार घ्यावा लागतोय ही सगळ्यात मोठी फॅक्ट आहे. मग यांचं मोठेपण किती आहे तुम्ही ठरवा. ग्रेट एकदम. कारण खूप मोठी माणसं आहेत ही सगळी. कारण आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी ते आपल्या पुढे मांडतात आणि आपलं सगळ्यांचंच मनोरंजन करतात. कारण सिनेमाच फक्त मनोरंजन करतो असं नाही तर आता रील्स आहेत किंवा यूट्यूबचे कंटेंट्स तुम्ही बनवता. काही लोक कोणी कविता लिहित आहे कोणी पुस्तकं लिहित आहे कथा लिहित आहे गाणी लिहित आहे. ते सगळे मनोरंजनाचे भाग आहे आणि मनोरंजन आपल्या आयुष्यातून वेगळं करता येत नाही. कारण मनोरंजन जर बंद झालं तर आपण सगळे 4 दिवसांनी 8 दिवसांनी फिरायला लागू. एवढा अविभाज्य भाग आपला मनोरंजनाचा आहे आणि ही सगळी मंडळी करत असतात. मी तर जोरदार फॅन आहे जबरी फॅन आहे तुमचा. आई शपथ सांगतो जबरी फॅन आहे. आणि एवढा भारी कंटेंट तुम्ही करताय कारण त्या कंटेंटचा म्हणजे असं आहे की लोक 3-3, 4-4 तास बघत असतात आणि हरवून जातो आपण बघताना. नाही ह्या मंडळींची ताकद किती यातून कळते. मी सुद्धा कधी कधी बसलो होतो 1 तास 2 तास कधी जातो हे मला कळत. ही तुमची ताकद आहे आणि हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही सगळ्या मंडळींना आणि हे असंच प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळो असं मी प्रार्थना करतो. आणि कॅफे टी डेच्या सगळ्या मंडळींना मी खूप शुभेच्छा देतो आणि असे दर्जेदार चहा भारतभर तयार व्हावा आणि सगळ्यांना ह्या चहाचा गोडवा मिळावा असं मी शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि थांबतो. थँक्यू. ग्रेट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संपूर्ण कलाकारांसाठी संपूर्ण कलाकार फर्टिनिटीसाठी आपण म्हणू शकतोय. आता हा कार्यक्रम सुरू होऊन किती वेळ झालाय मला अंदाज नाही आहे पण ज्या व्यक्तीने आत्तापर्यंत तुम्हाला इथे एंटरटेन केलं किंवा तुमच्याशी बोलून कॉन्व्हर्सेशन चालू ठेवलं आहे प्रत्येकाशीच इथे त्या व्यक्तीचं पण एक इंट्रोडक्शन आणि सत्कार इथे झाला पाहिजे. तो म्हणजे आमचा RJ अभि. तर ह्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याचं पण कौतुक आहे. ही पण एक वेगळी कला आहे की जे असं ऑडियन्सशी खेळवून ठेवणं आणि ऑडियन्सशी एक इंटरॅक्शन कंटिन्यू ठेवणं. सो थँक्यू सो मच आणि तू हा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो. थँक्यू सो मच अभि. छान. म्हणजे आईनंतर जर कोणी इतकं कौतुक केलं असेल तर आज आदित्यच एकटा इथे आहे. मी म्हणालो ना RJ त्याला पंच मारता येतात. सध्या आपण सगळ्यात महत्त्वाच्या आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं निमित्त जे आहे त्या कार्यक्रमाकडे वळूयात. म्हणजेच कॅफे टी डेच्या ओपनिंगकडे आपण सगळे वळूयात. मी सगळ्यांना विनंती करेन की प्लीज इनॉग्रेशन जे आहे ते करावं आणि लोकांना चहाचा आनंद लुटण्याचा